दावोसमधील 75% करार ऍक्टिव्ह झाले. मेक इन इंडियावर आता मोठा भर. टीका करणाऱ्यांना कृतीनंच उत्तर देणार. सुप्यातील सभेतून फडणवीसांचा टोला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. अजित पवारांची इच्छा पूर्ण करावी. अभिनेते सयाजी शिंदेंनी मांडलं मत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर. ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट. देवखेळ वेब सिरीजच्या वादावर पडदा. दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी मागितली माफी. गुहागरच्या अडूर गावी जाऊन सुकाई देवीला घातलं गारहाण. आशिष शेलारांची देवखेळवर बंदी घालण्याची मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून केली बंदीची मागणी. मुंबईसह महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशांनी वाढ, तर पीएनजी दरात प्रति युनिट 1 रुपयानं वाढ. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. मंगळवारी 14 तास पाणी पुरवठा राहणार बंद. वांद्रे पश्चिमेतील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. 10वी-12वीच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्राबाहेर जमावबंदी लागू. कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी परीक्षा हे निर्बंध. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी.